वारकरी संप्रदाय, सर्व माझ्या महिला, आई भगिनी, सर्व ज्येष्ठ, मी जास्त वेळ बोलणार नाही, पण हे आगळं वेगळं व्यासपीठ आहे. महाराज हे एक असं व्यासपीठ आहे, ह्या एकमेव व्यासपीठावरती सर्व समाजातील सर्व राजकीय ज्यांचं कधी एकमेकांचं तोंड बघत नाही पण आज कितीतरी हेवे जावे असले तरी या व्यासपीठाचा चमत्कार वेगळा आहे. आम्ही दिवसातून खूप प्रवास करतो, कार्यक्रमाला येतो, राजकीय व्यासपीठ अक्षरशः आपण दुपारी 1-2 कार्यक्रम चालू करा, सांगा ना प्लीज. नमस्कार. एवढा माईक चालू, साऊंड चालू करायचं, भाषण रेकॉर्डिंग माईकचं हे चालू करायला. एक तर ही ताकद आपल्या वारकरी संप्रदायाची व्यासपीठावरती आणि दुसरी ताकद मनोज दादांची. आम्ही काम करत असताना 200-250 किलोमीटर जवळचा आमचा प्रवास असतो आणि प्रवास असल्यामुळं सत्याच्या निमित्त कधी सुद्धा 2 शब्द आपल्या ऐकायची आम्हाला वेळ भेटली, मनाला शांती भेटली. मनाचे विचार वारंवार डोक्यात चालू असतात की आता पुढे जायचं, इथं काय करायचं, निधी कसा येईल. आता मी अपक्ष विरोधी बापावर असल्यामुळे मला सारखं डोक्यात तेच असतं. जसं अक्षय भाईंनी सांगितलं जाहीर करून टाकलं की उद्या काय कसं तुम्ही पैसे आणणार, तसं मला जाहीर करायचं आणि मला विचार करावा लागतो, जबाबदार त्याची मागणी करावी लागते. पण माझ्या राजकीय सामाजिक ह्याच्या पुढाला माझी भूमिका एकदम ठाम असते आणि याच भूमिकेवरती आपले आशीर्वाद होऊन आपल्या परिसरात घेऊन जाऊन आमदार केले आणि पुढील काळामध्ये आपण जे पण महाराज आपण सांगतात, आपण आशीर्वाद देतात, त्याच